नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो. बघा आता काही ठिकाणी बांधकाम कामगारासाठी भांडे किट वाटप चालू आहे आणि भांडे किट वाटप चालू असल्याने मग बरेच भरपूर मोठ्या प्रमाणावर तिथं काय झालेली असते, गर्दी वगैरे जमा झालेली असते. आणि भांडे किट ही जी शासनाची काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर खूप मोफत काय केली जाते, दिली जाते, फ्रीमध्ये असते. म्हणजे एकही रुपये कोणाकोणही काय करायचा आहे, कामगाराकडून वसूल करायचा नाही. ही कामगारासाठी काय केली जाते, मोफत योजना आहे. मोफत शासन काय करत आहे, भांडे किट योजना राबवत आहे. आणि त्यामध्ये मग काय करतात, काही दलाल एजंट हे काय करत असतात, स्वतःची 1,000 रुपये फीस, मग त्यात गाडी भाडे आले, आहे का नाही, असेही बरेच काय करत आहेत, फीस त्यामध्ये लावत आहेत, आकारत आहेत. कधी काळी 1500 1600 2000पर्यंतही काय केले जाते, त्या किटचे पैसे घेतले जाते. असं बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं होतं. त्याच्यामध्ये एजंटचे पैसे असते, तर मग त्यानंतर आणखीन कॅम्पवाल्याचंही काही असतं. असं काहीतरी जे कामगारांना सांगितलं जातं आणि कामगाराकडून एक 1050 1200 1300 रुपये एका किटचे काय केले जातात, उकळले जातात. पण ही किट पूर्णपणे मोफत आहे आणि ही किट मिळवण्यासाठी काय करावं लागतं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं. जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊनही तुम्ही काय करू शकतात, त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा मग आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुमचा जो MS नंबर आहे ना, MSने सुरू होणारा, ते नंबर टाकून OTP व्हेरीफाय करून सोपी पद्धत आहे ती. तुम्ही काय करू शकता, तुमची तारीख बुक करू शकता 16 आणि तिथून पुढं मग त्या दिवशी जो जवळचा कॅम्प निवडा आहे तुम्ही त्यामध्ये, तिथं जाऊन तुम्ही ती भांडे किट घेऊ शकता. सोपं आहे. त्याला आधारची झेरॉक्स, त्यानंतर पावतीची झेरॉक्स आणि येणारी प्रिंट लावली की तुम्हाला भांडे किटची काय करता येतो, लाभ घेता येतो. किट बुक होते आणि मग तिथं जाऊन तुम्ही कॅम्पमध्ये जाऊन किट घेऊ शकता. हे सर्व काय केलेले आहे, शासनाची मोफत योजना असल्या कारणानं एजंट लोकांनी काय केलेलं आहे, बऱ्याच कामगाराकडून बरेच पैसे उकळण्याचं काम केलेलं आहे. पण सर्व कामगारांनी सावध व्हायचं आहे, कारण कोणत्याही एजंटला पैसे द्यायची गरज नाही. सावधगिरी बाळगून काय करायचं आहे, राहायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये शासन एकही रुपये घेत नाही. शासनाची एकही रुपये भांडे किटसाठी फीस आकारली जात नाही. त्यामुळं मग एजंटला ते गाडी भाडं असेल, तुमचं काय असेल, तर तुम्ही स्वतःच काय करू शकता ते जाऊन जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा मग जवळचा जिथं कॅम्प असेल तिथं तुम्ही काय करायचे आहे, कामगाराने भेट द्यायची आहे. कारण हे सर्व गोष्टी काय आहेत, मोफत आहेत. शासन काय करत आहे, कामगारासाठी नवनवीन आणि बऱ्याच योजना काय करत आहे, राबवत आहे, आखत आहे. आणि त्यामध्ये मग एजंटची खूप मोठ्या प्रमाणावर काय होते, मजा होते असं म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण स्कॉलरशिपच्या माध्यमातून बरेच पैसे उकळले जातात. त्यानंतर तुमचे सर्व काही ते लाभ दिला जातो. त्या टक्केवारी वगैरे काय केली जाते, एजंटने घेतली जाते, मागितली जाते. 10% 5% 20% असं काय केलं जातं. पेट्यामध्येही तसंच आहे, भांडे किटमध्येही तसंच दिसून आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, कामगाराकडून 1000 1050 1200 रुपये असे काय केले जातात, घेतले जातात. पण ते घ्यायचा तसा काहीही अधिकार नसतो. शासन काय करत आहे, हे फ्री योजना काय करत आहे, देत आहे, राबवत आहे. पण मधले दलालामार्फत काय केलं जातं, पैसे कामगारांकडून उकळले जातात. पण एकही कामगारांनी त्यांना एकही रुपये द्यायचा नाही. स्वतः तुम्ही काय करू शकतात, भांडे किटचं म्हणा, स्कॉलरशिपचं म्हणा, तुम्ही कॅम्पला भेट देऊ शकतात किंवा ऑफिसला भेट देऊन त्याची माहिती घेऊन तुम्ही काय करू शकतात, फॉर्म वगैरे सबमिट करू शकतात. हे काय करायचं आहे, स्वतः कामगारांनीच करायचं आहे. कारण कामगार घरी राहत असतात आणि दलालाकडे दिले जातात. त्यामध्ये मग पैसे काय केले जातात, कामगाराकडून उकळले जातात. ही योजना पूर्णपणे शासनाने काय केलेली आहे, कामगारासाठी मोफत केलेली आहे, मोफत दिलेली आहे. त्यामध्ये पैसा एकही रुपये दलालांना, एजंटला द्यायची गरज नाही. सर्व कामगारांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि तसं काही जर आढळलं तर मग जवळचं जे महाबीओशी डब्ल्यू ऑफिस आहे तिथं जाऊन काय करायचे आहे, एजंटची तक्रार वगैरेही तुम्ही करू शकतात. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पाठीमागं बऱ्याच वेळेस बऱ्याच एजंटवर कारवाईही झालेली आहेत, ते पाहावयास मिळालेलं आहे. त्यानंतर परत काय झालेले आहे, अशीच परिस्थिती परत चालू झालेली आहे. भांडे किट, आता नवीन भांडे किट आलेले, त्यामध्ये फिल्टर वगैरे, पाणी फिल्टर आहे. त्यानंतर धान्य साठवायची कोठी आहे, डबे वगैरे आहे की नाही, अशी मोठी एक किट काय केली जाते, कामगारांना दिली जाते. त्यामध्येही बरेच कामगाराकडून पैसे काय केले जातात, उकळले जातात. पण ऑनलाईन तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करून
मग तुम्ही त्या पेटीचा वगैरे लाभ घ्यायचा. तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही. शासन काय करत आहे, पूर्णपणे मोफत ह्याची वितरण करत आहे, ही योजना राबवत आहे. धन्यवाद.